आज आपण करणार आहोत चिकनची रस्सा भाजी। कढईमध्ये 2 चमचे तेल, चिरलेला कांदा, लसूण खोबऱ्याची पेस्ट, थोडीशी हळद हे सगळं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन टाकायचं। चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्याच्यात गरम पाणी टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार, 2 ग्लास गरम पाणी टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि शिजवून घ्यायचं। चला तर आपण तोपर्यंत वाटण्याची तयारी करू। खोबरं, लसूण, आलं हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ। कांदा लालसर परतून घेऊ। 1 चमचा तीळ टाकू, अर्धी वाटी फुटाणे, थोडी कोथिंबीर हे सगळं वाटून घेऊ। वाटलेला मसाला तेलात परतून घेऊ। मसाला छान परतल्यावर त्याच्यामध्ये चिकन मसाला, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि घरगुती मसाला हे छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये शिजलेलं चिकन टाकू। चवीनुसार थोडं मीठ टाकू। भाजी चांगली उकळून देऊ। त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू। तुम्ही पाहू शकता झाली आहे आपली चिकन रस्सा भाजी।